हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज आपण बनवणार आहोत इथे टोमॅटोची भाजी, जी खूप पटकन बनते 10 मिनटाच्या आत. तर शिजायलाही काही वेळ लागत नाही. कढई गरम केली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची. जर जिऱ्याची फोडणी देतो ना किंवा मोहरी टाकतो त्यावेळेस तेल खूप चांगलं गरम झालं पाहिजे. ते जेव्हा तडतडतं फुलतं ना तेव्हाच खरं भाजीला चव लागते. नाहीतर काय होतं की सगळ्या भाज्या खालीच बसून राहतात, म्हणजे जिरे मोहरी. चला, यानंतर आपण टाकली आहे याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मिरची मी एकच घेतली आहे कारण की तिखट मिरची आहे आणि घरामध्ये छोटे मुलं असतील तर साधीच मिरची वापरा. इथे मी हिरव्या मिरचीची टोमॅटोची भाजी बनवते आहे. याच्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा किंवा 1 चमचा लाल तिखटही टाकू शकता. त्यानंतर मी याच्यात टाकली कोथिंबीर. कच्ची कोथिंबीर असते ती परतवण्यात म्हणजे स्मेल इतका छान येतो, फ्लेवर. आणि मसाल्यांमध्ये जास्त काही नाही, फक्त हळदच टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धन्याची पूड पण टाकू शकता, पण कोथिंबीर टाकली म्हटल्यावर धन्याची पूड टाकायची विशेष काही गरज नाही. त्यामुळे कांदा परतवत असताना थोडा थोडा साईडनी पण काढून घेत जा, नाही तर हे बघा कसा माझा थोडासा काळपट झाला आहे ना, मग तो कडू कडू पण लागतो. त्याच्यामुळे ते परतवताना तेही करायची गरज आहे. आणि ही भाजी मी टोमॅटोची जी भाजी आहे ती मी शक्यतो टिफिनला देते, कारण की त्याने काय होतं, पटकन भाजी बनते आणि सकाळचा टाईम वाचतो. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेत. टोमॅटो घेताना मी खूप पिकलेले नाही घेतले. मी नेहमी कचरट असे असतात ना टोमॅटो, तेच वापरते, थोडेसे कच्चे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं थोडीशी साखर किंवा थोडंसं गूळ वापरू शकता. मी इथे काही वापरत नाही, कारण की मला तो आंबट गोड प्रकार जास्त आवडत नाही. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साखर किंवा गुळाचा वापर करू शकता. त्याच्याने पण सुद्धा भाजी छान लागते. आता याला व्यवस्थित मी तेलामध्ये परतवून घेते आहे. जास्त घाई करायची नाही, कारण की ही पटकन होते. तुम्ही फक्त परतवत चालले ना थोडं थोडं करून, तरीसुद्धा आपली भाजी अर्धी झाल्यासारखीच असते. खाली लागू नये म्हणून मी त्याला थोडंसं तेलामध्ये छानपैकी परतवते आहे. आणि त्याचे फ्लेवर पण ओपन, म्हणजे लिड झाकण न ठेवता सुद्धा ती छान लागते. त्याच्यामुळे मग त्या पद्धतीने थोडं जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं, जास्त नाही टाकायचं, नाही तर मग ती भाजी थोडी आणि खारट झाली ना की चांगली लागत नाही. त्यामुळे. आणि ही भाज्या कशा आहेत, ह्या श्रिंक होणाऱ्या भाज्या आहेत. पातळ भाज्या कशा असतात त्या पाण्यामध्ये मिक्स होतात, तर थोडं मीठ जास्त असलं तरी काही हरकत नाही. पण ह्या कोरड्या भाज्या ज्या असतात ज्या श्रिंक होतात ना, त्याच्यामध्ये खारटपणा लगेच कळून येतो. एक 2-3 मिनटासाठी मी याच्यावर झाकण ठेवलं होतं, फक्त 2 ते 3, जास्त गरजच नाही आहे. आणि हे बघा, फक्त वाफ भरवायची बस, बाकी काही नाही. आणि आपली भाजी इथे रेडी आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटही याच्यावर टाकू शकता, तेही छान लागतं. पण मला सिंपल भाजी खूप आवडते, ती जास्त चवदार लागते असं मला वाटतं. त्यामुळे खूप जास्त फॅन्सी न करता कधी कधी साधी सिंपल मसालेदार नको असं वाटतं. मग अशा वेळेस अशी टोमॅटोची भाजी मला खूप आवडते. तुम्हालाही आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. वरतून छानपैकी आपण कोथिंबीर गार्निश करूया. परतवत असताना सुद्धा आपण कांदा परतवत असतानाही टाकली होती, त्याच्याने पण टेस्ट छान लागते. पण आता हे गार्निश करण्यासाठीही पण मी कोथिंबीर टाकली आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय.